नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळव्याच्या काही ठळक घडामोडींकडे. बिल्डर राकेश संघवी यांच्या कार्यालयाची चिमुरड्याकडून तोडफोड, जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसानं काढलं झोडपून आणि MMRDAनं कोपरी पुलाचं डिझाईनही बदलल्यानं रखडपट्टी. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. पारसिक नगर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये 11 वर्षीय मुलगा पडून गंभीररित्या जखमी झालाय. रविवारी सकाळी हा प्रकार घडला असून या मुलाला ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र ज्या सोसायटीच्या परिसरात हा सगळा प्रकार घडला त्या संघवी व्हॅलीमधील रहिवाशांनी या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबतच आक्षेप घेत आज सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिक राकेश संघवी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत त्यांच्या कार्यालयात असलेल्या प्रोजेक्टच्या प्रतिकृतीची बच्चे कंपनीसमवेत रहिवाशांनी देखील तोडफोड करत कार्यालय बंद करून आपला संताप व्यक्त केलाय. पारसिक नगर इथे संघवी व्हॅली नावाचा कॉम्प्लेक्स असून याच ठिकाणी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 25 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्याच्या भोवती सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. रविवारी सकाळी 11 वर्षाच्या वेदांग बागकर हा मुलगा आपल्या मित्रांसमवेत खेळत असताना या खड्ड्यात पडला. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. सुरुवातीला त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्यानं त्याला थेट ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकारानंतर संघवी व्हॅलीचे रहिवासी मात्र संतप्त झाले आणि आज सर्व रहिवाशांनी एकत्र येत मोर्चा काढला. कार्यालयातील प्रोजेक्टच्या प्रतिकृतीची तोडफोड करत जोरदार निदर्शनं करीत आपला संताप व्यक्त केला. संघवी व्हॅली ही इमारत बांधताना फ्लॅट खरेदी करणाऱ्या रहिवाशांना 2007च्या प्लॅनमध्ये गार्डन बांधून देणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. यासाठी जागा देखील आरक्षित करण्यात आली होती. मात्र 2016च्या प्लॅनमध्ये विकासकांना इमारत दाखवून इमारत बांधण्यास सुरुवात केली. या इमारतीसाठीच हा खड्डा खोदण्यात आलाय. कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी या विरोधात थेट पालिकेच्या शहर विकास विभागाकडे तक्रार केली होती आणि हे बांधकाम थांबवण्याची मागणी देखील केली होती. मात्र पालिका प्रशासनानं या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. आता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये मुलगा पडल्यानं विकासकाच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यामध्ये रहिवाशांनी तक्रार दाखल केली आहे. विकासकांना केलेल्या फसवणुकीच्या विरोधात न्याय मिळावा यासाठी पालिका आयुक्तांकडे रहिवाशांनी कारवाईची मागणी केली आहे. आमच्याकडे सांगवीवाली जो बिल्डर आहे आमचा राकेश सांगवी याने एक अनधिकृत तिथे बांधकाम चालू केलेलं आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही बरेच दिवस आवाज उचलत होतो, पण आम्हाला TMC कडून किंवा काही बाकी डिपार्टमेंट काही पुरावा केल्यानंतरही काही तसा आम्हाला रिस्पॉन्स मिळत नव्हता. तो खड्डा मारल्यानंतर मी त्यांना दोनदा सांगितलं होतं की तो खड्डा तुम्ही मारलेला एवढा मोठा, जवळपास 4-5 मीटर खाली आहे तो खड्डा, त्यामध्ये पावसात पाणी भरेल, तिथे काही अपघात होऊ शकतो. म्हणून मी त्यांच्या सुपरवायझरला सांगितलं होतं की तिथे फेन्सिंग करा प्रॉपर. तुम्ही एनिवेज तुम्ही अनधिकृत बांधकाम करतात पण हे पण तुम्ही अनसेफ करतात आहात. ही 2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. सांगून काल झाल्यानंतर काल एक मुलगा आमच्या इथले मिस्टर बागकर म्हणून आहेत, त्यांचा मुलगा वेदांत आहे, तो काल खेळता खेळता तिथे पाय घसरून पडला. तो 5 मिनटं पाण्याच्या खाली होता. फॉर्च्युनेटली आमचे वॉचमन जे होते त्यांनी पाहिलं त्याला आणि पडताना पाहिल्यानंतर त्या मित्राने आवाज केला, त्यांनी उडी मारली. 5 मिनिटानंतर त्या मुलाला लिटरली त्या गढूळ पाण्यात त्याच्यावर तो दिसत नव्हता, पण त्या वॉचमनने त्याला शोधून टायमात बाहेर काढलं आणि त्याला लगेच आम्ही घेऊन गेलो हॉस्पिटलला. बेशुद्ध होता जेव्हा आम्ही त्याला बाहेर काढलं तेव्हा. त्याला नंतर सफायर हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा त्याला ते घेतलं नाही, पण ज्युपिटरला मग जाऊन त्याला ॲडमिट केलं. तो मुलगा अजूनही ICU मध्ये आहे. ही जी परिस्थिती आहे ही जर नसती ओढवली, कारण जर त्यांनी जेव्हा TMCने जी ॲक्शन घेतली असती की हा प्लॅन जेव्हा अनधिकृत आहे तो सँक्शनच नसता केला तर ही आज आलीच नसती. आज हा कुणाचा मुलगा आहे, उद्या कुणाचाही असू शकतो. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. 'Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp, zap, Transapp app.
Transap app. मुंबई आणि उपनगरासह ठाणे पालघर जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. ठाण्याच्या अन्य भागांमध्येही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल झाले. दरम्यान पावसाच्या आगमनानंतर पुन्हा एकदा ठाण्यात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यानं पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतुकीचा पावसामुळे पुरता बोजबारा उडाला होता. ठाण्याच्या पुढे कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली होती. काल रात्रीपासून ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा उपनगरात तुफान पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी त्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. परिणामी रस्त्यावरची वाहतूक ठिकठिकाणी मंदावली. ठाणे शहरात देखील अनेक सखोल भागात पाणी साचलं होतं. राज्य सरकारनं कोपरी पुलासाठी 295 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असली तरी यापैकी काही वाटा रेल्वे प्रशासनानं उचलावा असा हट्ट MMRDAनं धरल्यामुळेच या कामासाठी वर्षभराचा विलंब झाल्याचं निष्पन्न झालंय. MMRDAनं या पुलाचं डिझाईनही बदलल्यानं रखडपट्टी वाढल्याचं सांगितलं जात आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 1957 साली कोपरीचा पूल बांधण्यात आला. हायवे 8 पदरी असताना हा पूल मात्र जेमतेम 4 पदरी आहे. त्यामुळे या मार्गावर शेकडो वाहनांचा नाहक खोळंबा होतो. 2003 साली या पुलाच्या रुंदीकरणाचा मुद्दा पुढे आला. सुरुवातीला हा पूल MSRDCनं करावा, सार्वजनिक बांधकाम विभागानं उभारावा की MMRDAनं, यावरून बराच खल झाला. जवळपास 13 वर्ष पुलाचं विस्तं कोंबडं पडलं होतं. या पुलाला ठाणे महापालिकेमुळेच दिरंगाई होत असल्याचा समज करून ठाणेकर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना सतत पूल मार्गी लावण्यासाठी आग्रह धरत होते. त्यानंतर आयुक्तांसह लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलासाठी 295 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर केलाय. MMRDAच्या माध्यमातून हे काम केलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. त्यानंतर तातडीनं कामाच्या निविदा काढून मंजूर आराखड्यानुसार काम करणं अपेक्षित होतं. अस्तित्वातील पुलाशेजारी 4 पदरी नवा पूल बांधून जुना पूल जमीनदोस्त करणं आणि त्या जागी नवा 4 पदरी पूल बांधणं असा प्रस्ताव होता. मात्र MMRDAनं रेल्वेकडे खर्चाचा भार उचलण्याचं टोन लावत या कामाची रखडपट्टी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वाईन फ्लूचा सामना करण्यासाठी पालिकेनं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेत. कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 5 बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. आजच्या घडीला स्वाईन फ्लूच्या 6 रुग्णांवर शहरात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यापैकी 3 जण ज्युपिटर रुग्णालयात, 2 सफाई रुग्णालयात तर 1 जण वेदने रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी RT केंद्रे यांनी दिली. पालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये तूर्त एकही रुग्ण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. स्वाईन फ्लूनं गेल्या काही दिवसात एका महिलेसह 7 ठाणेकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या 6 महिन्यात 106 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं पालिकेची आकडेवारी सांगते. पावसाळ्यामध्ये रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असून पालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनाही या आजाराची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूची लक्षणं आणि त्यापासून बचाव करण्यासाठीची माहिती देणारी पत्रकं पालिकेनं सोसायटी आणि दवाखान्यांमध्ये लावण्यास सुरुवात केली आहे. श्वास घेणं अवघड होत असेल, कोरडा खोकला, दम लागणं, थकवा, डोकेदुखी, घशात इन्फेक्शन इत्यादी लक्षणं आढळली तर तातडीनं डॉक्टरांकडे धाव घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. हवेतून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या रोगाची लागण झालेल्या रुग्णाला स्वतंत्र वॉर्डमध्ये दाखल करून उपचार करावे लागतात. अशा रुग्णांनी तातडीनं उपचार सुरू करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शाळा, कॉलेजेस, कार्यालयांमध्ये जाणं टाळावं. तोंडावर मास्क बांधावा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील अखेरच्या पर्वातील उपवासाचं निमित्त साधून सर्व जाती धर्म समुदायांना एकत्रित आणून सर्व जाती धर्माचे सण एकत्र येऊन साजरे केल्यानं समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण होतो. या उदात्त हेतूनं दमाज प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीनं पहिल्यांदाच नवोदय स्कूल शिवाजीनगर, बाबळे स्ट्रीट इथे 23 जून रोजी रमजान इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी खजूर आणि फळं आणि रसाचा आस्वाद घेत आपला रोजा सोडला. या इफ्तार पार्टीमध्ये जवळपास 100 मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक,
फारुख तन्वर, स्थानिक नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक दीपक वेदकर, उमेश जुवाटकर, समाजसेवक राजेंद्र सुर्वे, शिवसेना उपविभाग प्रमुख वागळे विभाग विजय यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बिल्डर राकेश संघवी यांच्या कार्यालयाची चिमुरड्या पडून तोडफोड, जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसानं काढलं झोडपून आणि MMRDAनं कोपरी पुलाचं डिझाईनही बदलल्यानं रखडपट्टी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर समोर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून दिली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.